माध्यमातून कराड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खूप खूप स्वागत. आमचे स्नेही अक्षय बाष्टे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील खूप खूप स्वागत असेल. या चेंडू सागरच्या बॅट मधून जबरदस्त खेळ, क्या बात आहे, जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. वाके साहेब यांच्या माध्यमातून क्वालिटी कॅच पहिला हात लागतोय सागरच्या माध्यमातून. धक्का क्रमांक पहिला शिवशंभो स्पोर्ट्स या संघाला. ओव्हर टू मिस्टर आदर्श. नक्कीच जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळाला आहे, जिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले अविनाश बाबासो आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त कॅच पाहायला मिळाला, जिथे फलंदाज महत्वपूर्ण विकेट जिथे आपण पाहिलं तर सॅगी या नावाने ओळखला जाणारा खेळाडू मात्र बॅक पॅव्हलियन परतवलाय. अगदी मॅचचा विचार केला तर शेवाळवाडी विपक्ष आकायवाडी या दोन्ही संघांच्या माध्यमातून मॅच आपण पाहतोय, जिथे टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आकायवाडी संघाचं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी शेवाळवाडी संघ, स्ट्राईकवरती नवीन बॅटर. यावेळी पहा पायावरती आदलाय बॉल, जबरदस्त वेग पाहायला मिळतोय गोलंदाजाचा, भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. अगदी ओलसर विकेट झाली आणि त्यानंतर मात्र आणखीन ऍडव्हान्टेज मिळाले गोलंदाजाला. नाव आहे ओमकार. अगदी पहिला बॉल थोडासा खराब आला आणि त्यानंतर मात्र ज्या प्रकारे सुरुवात केली आहे गोलंदाजीसाठी, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईकवरती फलंदाज, नवीन बॅटर, नाव आहे करण ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक वरती सागर आहेत. बॉलर निघाले राऊंड विकेट करून. यावेळी पुन्हा एकदा वेग 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 आणि वेग, या वेगावरती स्वार व्हावं लागेल. या गोलंदाजाकडे नजरा प्रत्येक खेळाडूच्या आहेत. अगदी ज्या प्रकारे गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय, जबरदस्त वेग आहे, तितकी चांगली ऍक्शन, तितका चांगला वेग आणि लाईन आणि लेंथ वरती असलेला संभाळ अगदी जबरदस्त पाहायला मिळतोय. अगदी ओमकार आपण पाहतोय, बॉलर निघालाय पुन्हा एकदा. यावेळी करण, यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव घोषांकित क्षेत्रामध्ये पाहायला मिळते, एक धाव वर्जित केली जाईल. धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर 4 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 4 ऑन दी स्कोर कार्ड. 1 विकेट सागर सॅगी बॅक टू दी पॅव्हलियन परतवल्यानंतर शेवाळवाडी संघाची स्थिती आपण पाहतोय. 1 षटका समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती. सागर अजूनही ऑन आहेत स्ट्राईक वरती. आता नवीन सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे सॅगी हे कुठेतरी बॅक टू दी पॅव्हलियन गेल्यानंतर मात्र धावसंख्या 4च्या घरामध्ये 1 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहेत. आकायवाडी संघाचे गोलंदाज एक लिजेंड खेळाडू म्हणण्यामध्ये हरकत नाही, अनुभव आहे. नाव आहे अविनाश. गोलंदाजीच्या रनवेवरती अविनाश आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर निघाले स्ट्राईक वरती, बॅटर लेफ्ट हँडेड फलंदाज सागर. यावेळी पहा जबरदस्त वेग, यावेळी थोडासा पहिल्याच बॉल वरती टाकला आणि त्यानंतर मात्र फलंदाज यावेळी रनआउटची संधी देखील उपलब्ध होती. चांगला बॉल आणि ते फलंदाज बाद आहेत असा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. डेफिनेटली ते फलंदाज आहेत बाद. विकेट चालली आहे माघारी बॅक टू दी पॅव्हलियन. करा आणि ते मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का. काय मॅच चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. आकायवाडी विपक्ष शेवाळवाडी मॅच आपण पाहतोय. अगदी पहिले षटक हाताळत असताना ओमकारने जबरदस्त कारनामा पाहायला मिळाला, जिथे सॅगी जी महत्वपूर्ण विकेट होती ती विकेट मात्र मिळवून दिली आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा पाहायला मिळाल्या आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला माघारी पाठवलंय. जबरदस्त. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग इन वरती बॅटर आहेत निवास. बॉलर निघालेत अविनाश निवास. यावेळी पहा पलवून खेळाय, फटका, चांगला फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. बॉल जाईल सरळ. पुन्हा एकदा फील्ड प्लेसमेंट आहे कव्हर्सला. एकदा वर्जित केली आहे, दुसरी धाव देखील वेगाने घेतली गेली आहे. पहा 2 धावा कंप्लीट केल्या जातात या बॉलच्या मदतीने. अगदी खऱ्या अर्थाने चर्चा करतोय आपण या स्पर्धेची. खूप चांगलं आयोजन आहे आणि या आयोजनाकडे थोडंसं व्यासपीठावरती नजर वळवली तर संपूर्ण मान्यवर देखील उपस्थित आहेत. चमचमत्या ट्रॉफीज देखील आपण पाहतोय. वाट बॉल आलाय तर दरम्यान अवांतर धाव येईल. बॉलर आहेत पुन्हा एकदा अविनाश. राऊंड विकेट करून यावेळी पहा वेग वाढवलाय, भन्नाट वेग पाहायला मिळतो गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी. यावेळी चांगला चेंडू हाताळलाय बॉलरच्या माध्यमातून. धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 विकेट माघारी गेल्यात.
यावेळी पहा उचलून घेण्याचा प्रयत्न होता, बॅटची वरची करा घेते, बॉल चाललाय घोषंकित क्षेत्रामध्ये. आणखीन एक धाव मिळेल धाव फलकावरती. बॉलर अगदी अविनाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे खेळ केला जाईल इथून पुढे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे, कारण आकाईवाडी संघाचा विचार केला तर खूप चांगला आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे. पुन्हा एकदा चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी पहा आपण जकडवतील, हा वाईट बॉल आहे आणि आणखीन एक अवांतर धाव मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल. आणि वाईटच्या मदतीने जेव्हा जेव्हा गोलंदाजी होत असते कुठेतरी लाईन आणि लेंथ अगदी अतिरिक्त उसरी घेणारी बॉल हाताळण्याचा प्रयत्न आहे अविनाश यांचा, परंतु या कंट्रोलवरती सांभाळ ठेवायला लागेल. पाहूया सांभाळ होईल का. बॉलर निघालेत अविनाश. आतापर्यंत 1.4 खेळ संपलाय. यावेळी पहा आडव्या बॅटने फटका सजवलाय, बॉल अगदी चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु तिकडे झोन आहे डिक्लेअर. मिळेल घोषंकित क्षेत्रामधील एक धाव. अगदी एका धाबेच्या मदतीने धाव फलकावरती धावा पाहतोय, 10 धावा. पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय, चांगले फटके येत आहेत मोठे, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही फटके खेळाल तेव्हा तुम्हाला एक धावेवरती मात्र समाधान आणि ती धाव तुम्हाला मान्य करावी लागणार आहे. एक नवी धावसंख्या 10च्या घरामध्ये 2 विकेट समाप्त. अगदी पहा 2 विकेट माघारी चालल्यानंतर ज्या प्रकारे खेळ थोडासा धीम्या गतीने पाहायला मिळालाय, जिथे अविनाश चांगली गोलंदाजी 1.5चा खेळ संपलाय. अंतिम बॉल असेल या षटकातील. स्ट्राईकवरती नवीन फलंदाज, जबरदस्त वेग पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. हा बॉल देखील बीट झालाय. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटक समाप्त. धावसंख्या 10च्या घरामध्ये. काय गोलंदाजी चालली आहे आकाईवाडी संघाची, जबरदस्त. आणि थोडंसं आपण मागील मॅचकडे वळूया, जिथे तुळसन विपक्ष कोळे या दोन्ही संघांची मॅच आपण पाहिली. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना तुळसन संघ पाऊस नव्हता, जबरदस्त बॅटिंग झाली. तब्बल 45 धावांचं टार्गेट दिलं होतं आणि गोलंदाजीसाठी जेव्हा आल्या तुळसन संघ तेव्हा मात्र पावसाची साथ मिळाली आणि जशी त्यांची मॅच संपली तसा पाऊस निघून गेला. पहा जी नशिबाची साथ मिळाली आहे ना तुळसन संघाला, जबरदस्त. परंतु आता सध्या मॅच पाहतोय आपण आकाळवाडी विपक्ष शेबाळवाडी. सध्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 विकेट जरूर मागायला गेल्यात सॅगी आणि करण. ही महत्वपूर्ण विकेट ज्या आहेत पहिल्या इनॅट 2 नंबरच्या, त्या विकेट मात्र माघारी परतवताना पाहायला मिळालेत. चला बॉलर नेम आमच्यापर्यंत कळवायचा आहे. चला बॉलर संभाजी. गोलंदाजीच्या रनवेवरती संभाजी हे नाव ऐकायला मिळते. स्ट्राईकवरती लेफ्ट हँडेड बॅटर सागर सज्ज आहेत. पहिला बॉल खेळतील. 3ऱ्या ओव्हरमधील पहिला बॉल अगदी अंतिम षटक आहे. दिशा खराब, व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक धाव घेण्यामध्ये यश प्राप्त होते की काय? डेफिनेटली आणखीन एक धाव मिळेल. व्हाईट +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत संभाजी. स्ट्राईक वरती राईट बॅटर निवास. यावेळी पहा पंचांचा इशारा आलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. नो +1. आता मात्र हा बॉल नक्कीच फ्री हिट मिळेल, जिथे आक्रमण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे बॅटरला. नाव आहे बॅटरचं निवास. डेफिनेटली आक्रमण करण्याचा प्रयत्न, प्रत्येक बॉल वरती शफल होण्याचा प्रयत्न करतायत आणि आक्रमण करण्यामध्ये कुठेतरी अपयश होताना पाहायला मिळत आहे. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला, जिथे धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर 15च्या घरामध्ये 2 विकेट माघारी आहेत. 2.1चा खेळ संपलाय. अगदी 5 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधील. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलर निघालेत पुन्हा एकदा. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक वरती बॅटर निवास. फुल टॉस बॉल वरती देखील आक्रमण चढवता आलेलं नाहीये. पुन्हा एकदा बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. आणखीन एक डाव मिळेल आणि एका धावेने मात्र काही होणार नाहीये. धावसंख्या अगदी पाहिलं तर 16च्या घरामध्ये पाहायला मिळतीये. आकाळवाडी संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप चांगला आहे. अगदी पहिलं षटक हाताळलं. गोलंदाज रफ्तार गोलंदाजी पाहायला मिळाली होती. नाव अगदी गोलंदाजाचं ओमकार होतं. खूप चांगली गोलंदाजी, तितकी बॅटिंग देखील पाहायला मिळत असते. परंतु यावेळी पहा ओमकारच्या दिशेने फटका सजवलाय. बॉल चाललाय सरळ निघून सीमारेषेच्या बाहेर. मिळेल 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळालाय. आक्रमण पाहायला मिळालंय यावेळी आणि या फटक्यांची कुठेतरी गरज आहे.
शेवाळवाडी संघाला. बॉल 4च्या मदतीने धावसंख्या 20च्या घरामध्ये 20. पंच कळवत आहेत व्हाईट बॉल आहे. अगदी 21 धावा आहेत धावफलकावरती 21. थोडासा यष्टीरक्षकांचा कानमंत्र दिला जातोय. बघूया कशा प्रकारे इथून पुढे देखील गेम केला जाईल. बॉलर सज्ज आहेत. नाव आहे संभाजी. बघूया पुढचा बॉल घेऊन निघाले. यावेळी पहा खराब लेंथ. यावेळी नियंत्रण नाहीये. आपल्या आक्रमकता दाखवताना पाहायला मिळत आहेत. अग्रेसिव्हपणामध्ये कंट्रोल नाहीये. ज्या प्रकारे बॅटरची स्थिती पाहून गोलंदाजी करण्याचा प्रयत्नाच्या नादामध्ये कुठेतरी खराब चेंडू यावेळी हात आलाय. नो बॉल पुन्हा एकदा येतोय आणि फ्री हिट देखील पुन्हा एकदा पाहायला मिळेल. बॉलर खराब, थोडंसं खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. ही लाईन आणि ही लेंथ कुठेतरी करणं गरजेचं आहे. चांगला बॉल यावेळी. यावेळी पहा चांगला फटका पाहायला मिळाला आहे. हलक्या हाताने केलाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतील. बॉल पर्यंत ओमकार. तत्पूर्वी मात्र 2 धावा नक्कीच घेतल्या जातील. फेकी चांगली आहे परंतु तत्पूर्वी 2 धावा आणि यावेळी पहा चुकी होतीये. पुन्हा एकदा आणखीन एक धाव मिळेल जिथे डिक्लेअर स्वरूपात 1 धाव आणि टोटल धावेच्या 2 धावा अशा 3 धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती. ओके पंच. काय म्हणताय? ते दिप्या नाही का माझ्या वर्गात तेजा आणि ते दुसरं पोर काय रे नाही वर्गातलंच ते वर्गातलंच आमच्या मस्तीचं झाली बाकी डायरेक्ट शॉट ते काय माहित नाही मला. त्यांची पण झालेली वाटतं. मी नाही थांबतले उशीर कॉलेज सुटली काय. यावेळी पहा चांगला फटका केलाय ओमकारच्या दिशेने. अगदी ओमकारची आता मात्र बाजू जी आहे ज्या प्रकारे ओमकारला तिथे फील्ड प्लेसमेंट वरती क्षेत्ररक्षण पॉईंट वरती ठेवलंय, ज्या प्रकारे फटके खेळतायत बॅटर आणि त्या अनुषंगाने चांगला केला. यावेळी पहा मैदानामध्ये वारंवारपणे चुकी होत आहेत प्रत्येक बॉल वरती. यावेळी 3 धावा धावेच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत. धावसंख्या 29 आणि 30 धावांचं टार्गेट मात्र दिले गेले. 18 बॉल 30चं समीकरण करायचं आहे आकायवाडी संघाला. अगदी हे षटक कुठेतरी महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल या षटकामध्ये 19 धावांची पारी कुठलेली आहे. जबरदस्त. अगदी 18 बॉलचा खेळ आता मात्र इथून पुढे राहिलाय. सेकंड इनिंगला लगेचच होईल सुरुवात. 18 बॉल आणि बनवायचे आहेत 30 धावा. थोडंसं समीकरण रबर बॉलच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर रबर बॉल आहे आणि या अनुषंगाने हे समीकरण कुठेतरी थोडीशी लो स्कोरिंग मॅच आहे म्हणण्यामध्ये हरकत नाहीये. कारण 18 बॉल तिचं समीकरण थोडंसं साधं सोपं असणार आहे परंतु शेवाळवाडी टीमचा विचार केला तर सॅगी आहेत. करण देखील भन्नाट वेगवान गोलंदाज आहेत संघासाठी आणि ओलसर विकेट आहे त्यामुळे थोडासा ऍडव्हान्टेज चांगला मिळणार आहे क्षेत्ररक्षणाच्या टीमला. पाहूया कशा प्रकारे केलं होईल. बॉलर कोण? चला आकायवाडी संघ आपल्या फलंदाजांचे नाव आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. चला आकायवाडी संघ 12th मॅन
चला वळतोय आपण मॅचच्या दिशेने. अगदी गोलंदाजीच्या रनवेवरती बॉलर आपण पाहिलं तर नाव आहे निवास आणि सलामीवीर जोडी. मॅचला होतीये सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल अर्थातच इशारा मॅच सुरू होण्याचा. स्ट्राईक वरती फलंदाज अविनाश, नॉन स्ट्राईक वरती राहुल. यावेळी पहा पंच कळवताय डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. बॅटची एज घेऊन वंडी. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत निवास. स्ट्राईक वरती अविनाश सज्ज आहेत. पाहूया बॉलर निघालेत पुन्हा एकदा. यावेळी पहा आक्रमण केलंय समोरच्या दिशेने. फटका अगदी सुरेख. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळेल. पंच आमच्यापर्यंत इशारा कळवा. षटकार आहे हा असं सांगितलं जातंय. 6 धावांसाठी मिळेल. यावेळी फ्लाइट षटकार जिथे फलंदाज अविनाश यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती डिक्लेअर स्वरूपात बॅटची एज घेऊन 1 धाव मिळाली आणि या बॉलवरती मात्र आक्रमण चढवलंय. मिळेल षटकार. धावसंख्या 7च्या घरामध्ये अगदी बनवायच्या आहेत 30 धावा. पहिलं षटक निवास. पाहूया पुढचा बॉल घेऊन सज्ज आहेत. यावेळी देखील पहा त्याच प्रकारचा फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळी पहा खालून खेळला. यावेळी जमीन लगत. मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. यावेळी पहा चांगला बॉल. यावेळी पहा वेग वाढवलाय गोलंदाजाने. चांगला चेंडू यावेळी हाताला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी सुधीर दादा पाटील युवा उद्योजक यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. बोलतोय तर दरम्यान मात्र मॅचच्या दिशेने. यावेळी पहा जशी नजर वळवली पंचांचा इशारा येतोय. 4 धावांसाठी मिळतोय. या बॉल वरती आलाय चौकार आणि चौकार आणि धावसंख्या 15च्या घरामध्ये पाहायला मिळते. 15 ऑन दी स्कोर कार्ड. अगदी स्ट्राईक वरती अविनाश आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 15च्या घरामध्ये. इथून पुढे 15 धावा देखील बनवायच्या आहेत. 5 बॉल खेळ आतापर्यंत झालाय. उर्वरित अंतिम बॉल असेल या षटकातील जिथे स्ट्राईक वरती अविनाश आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण आहे 13 बॉल 15चं. साधं सोपं समीकरण आहे. या बॉल वरती वहा हलक्या हाताने एक धाव निश्चित केली जाईल आणि एका धावेवरती सुधीर दादा पाटील युवा उद्योजक यांचे देखील या स्पर्धेला उपस्थिती लाभलेली आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांकडून संपूर्ण बुरबुशी 11 संघाकडून मनपूर्वक हार्दिक शुभ स्वागत. अगदी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 16 आणि आता इथून पुढे समीकरण आहे आकाळवाडी संघासाठी बनवायचे आहेत 12 बॉल आणि 14चं समीकरण. 12 चेंडू 14 धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल आणि 14 धावा बनवायच्या आहेत. बारा बॉल 14चं समीकरण आहे. गोलंदाज सज्ज आहेत.
गोलंदाजीच्या रनवेवरती बॉलर नेम आमच्यापर्यंत कळवायचं आहे, चला विनंती असेल. अमोल आलेले आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती. स्ट्राईक वरती अविनाश अगदी बॅट बोलायला लागले, तर दरम्यान मात्र सिंगल आली अंतिम बॉल वरती आणि स्ट्राईक सुत्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी देखील झाला. स्ट्राईक पुन्हा एकदा अविनाश यांच्याकडे. पाहूया अमोल अगेन्स्ट अविनाश. यावेळी पहा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, कोणताही फटका खेळण्यासाठी तैनात नव्हते. यावेळी पहा डॉट बॉल येईल, चांगला चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी अमोल पहिला बॉल चांगली सुरुवात झाली आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी लो स्कोरिंग मॅच आहे, 30 धावा बनवायचे आहेत, 16 धावा धावफलकावरती ऑलरेडी पाहायला मिळत आहेत. अगदी पाठलाग करायचा आहे अजूनही 14 धावांचा. 1.1 खेळ संपलाय. बॉलर निघालेत अमोल अगेन्स्ट पुन्हा एकदा अविनाश. या बॉलवरती आडव्या बॅटने खेळलाय, बॉल जातोय वन बाउन्स सीमारेषा बार. 4 धावांसाठी मिळेल. फलंदाज अविनाश यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती अगदी संयमी खेळ दाखवला आणि तदनंतर मात्र जागा बनवली. बॉलला सरळ फुलटॉस बॉल मिळाल्यानंतर फुलटॉल वसूल केलाय. 4 धावांसाठी मिळेल चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 20च्या घरामध्ये. उर्वरित 10 धावांची गरज असणार आहे. अगदी 10 बॉल आणि 10चं समीकरण येऊन टिपलंय. बॉल टू बॉल रन हवे आहेत टीम आकाईवाडी संघाला. आज मात्र गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली आकाईवाडी संघाची, तितकी चांगली बॅटिंग देखील होतीये. यावेळी पहा हलक्या हाताने खेळलाय, बॉल जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव वर्जित केली जाईल. घोषांकित क्षेत्र आहे, पंचांचा कॉल आलाय. 1 धाव आहे घोषांकित क्षेत्र. नऊ बॉल 9 धावांची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये. दोन्ही संघांच्या बाजूने मॅच आहे अजूनही. ज्या प्रकारे डॉट बॉलची सांगता होणं गरजेचं असेल इथून पुढे. यावेळी पहा तेच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त चेंडू, यावेळी वेग वाढवला गोलंदाजाने आणि यावेळी डॉट बॉल आलाय. आणि प्रत्येक बॉल जेव्हा जसं जसं कमी होत जाईल तसं मात्र समीकरणामध्ये बदल होईल आणि त्याच प्रकारचा खेळ होतो. यावेळी आता 8 बॉल आणि बनवायचे आहेत 9 धावा. पहा 30 धावा कुठेतरी सॅगी पहिल्या षटकामध्ये विकेट गमावली आणि त्यानंतर 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. आणि चला पंच कळवायचं आहे आमच्यापर्यंत. चला पंचांचा निर्णय जो असेल तो अंतिम असेल याची नोंद घ्या. थोडंसं तुम्ही सहकार्य करा, कोऑपरेट करा. तुम्ही यात बॉलरकडे. गोलंदाज अमोल पुन्हा एकदा सज्ज आहेत. 8 बॉल 9चं समीकरण. यावेळी आडव्या बॅटने खेळलाय, चांगला फटका आहे, ताकद कमी आहे, क्षेत्ररक्षक आहेत. बॉल कॅरी केलाय, फेकी देखील लगेचच पाहायला मिळाली आहे, जिथे दुसरी धाव देखील आता मात्र घेतली जाईल. कारण फेकी चांगली पाहायला मिळाली. लगेचच बॉल आल्या मात्र फेकी केली, परंतु गवत तिथे आपण पाहिलं थोडंसं बॉल ब्रेक झाला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक धाव घेण्यामध्ये यश प्राप्त झालंय. या बॉलवरती 2 धावा मिळतील. धावसंख्या 23च्या घरामध्ये. अजूनही आता पाहिलं तर 7 धावांची गरज आहे. बॉल टू बॉल रन बनवायचे आहेत. 1.5चा खेळ संपलाय. उर्वरित अंतिम बॉल आहे. या बॉलवरती आक्रमण चढवलं जाणार का पाहूया. डेफिनेटली या बॉलवरती आक्रमण चढवलंय. अगदी फिल्डर नाहीये, बॉल सीमारेषा कव्हर करतोय. 4 धावांसाठी मिळेल या बॉलवरती चौकार. फलंदाज अविनाश आज फुल सेट ऑन फायर पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक आज खेळाडू मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतोय. मिळेल चौकार आणि अगदी धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 27च्या घरामध्ये. बनवायचे आहेत उर्वरित 3 धावा. 6 बॉल 3चं समीकरण. गोलंदाजीच्या रनवेवरती नाव आहे करण. अगदी या खेळाडूकडे क्षमता आहे, अगदी वेग आहे गोलंदाजाकडे. 6 बॉल 3चं समीकरण पाहूया. 6 बॉल 3चं समीकरण. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शेवाळवाडी संघ अगदी मॅच अजूनही सोडलेली नाही आहे. शिवशंभू शेवाळवाडी संघ आपण पाहतोय मॅच अजूनही ऑन आहे. 6 बॉल 3चं समीकरण आहे. पाहूया अनेक मॅचेस आपण पाहिलेत, या धावा डिपेंड केलेल्या आहेत. पाहूया 6 बॉल 3चं समीकरण. स्ट्राईक वरती बॅटर आहेत राहुल. थोडंसं फील्ड प्लेसमेंट वारंवारपणे चेंज केली आहे. 6-3चं समीकरण. करण अगेन्स्ट राहुल. पहिला बॉल घेऊन निघालेत. यावेळी पहा आक्रमण आणि या बॉलने सांगितलं MS धोनी स्टाईल मॅच होते फिनिश. विजयी संघ ठरला जातोय आकाईवाडी संघ. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन आज पाहायला मिळालं. पहिल्या मॅच मध्ये अगदी गोलंदाजी ओमकार जबरदस्त पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र अविनाश आणि
राहुल अगदी आक्रमक होताना पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. विजयी संघ ठरला गेला या फटक्याने आकाईवाडी संघ आणि हाडलक बाडलक मानावं लागेल शेवाळवाडी संघ. आणि आपण लगेचच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच देतोय जिथे जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकापासून आक्रमकता पाहायला मिळाली जिथे अविनाश ठरलेले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. कम ऑन दी स्टेज अविनाश. आणि लगेचच आपण टॉस कडे देखील वळणार आहोत कारण लगेचच महत्वपूर्ण मॅच आपल्या